नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील या फिल्ड. तर मित्रांनो, आज आपण आलेले आहेत वनेली तालुका यावल या गावात आणि निमित्त आहे मोठा एक भव्य दिव्य भंडाराचं आयोजन करण्यात आलेले आहे वनेली या गावात. तुम्ही पाहू शकता महिला या ठिकाणी, गावातल्या महिला गरमागरम वडे उतरवताना, नंतर गंगापडची भाजी, सगळ्या प्रकारचे जे गावकरी ते मोठ्या उत्साहाने या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि जवळजवळ 30 ते 35 हजार लोक या पंचक्रोशीत या भंडाऱ्याचा लाभ घेत असतात. तर पुढची माहिती आपण ज्या महिला वर्ग आहे त्यांच्याकडून घेऊया. चला तर मग मित्रांनो. आम्ही वल्लीना राहणार तीस, आम्ही आन बाबाना देवना आयला तीस आटलू भंडाराना आमना गैर मस्त वाटी री. 12 पाणी आम्ही वडा उतारी रे, एकदम भारी वाटरी. आता काही नाही, आता एका दोन एकच घालसाठी आता फक्त बस तापते. आता सकाळ चाल रही आहे. आम्ही लानी बाबूत नेती मारणार आमू भैया आम्ही सेवा करा ना आला. आता गडी भर. आपली जाय. 4 पोता. भाविक भक्त हो, या वनोली नगरीमध्ये आपण आज जमलेला आहात. अष्टमीचा दिवस, जागती ज्योतला नमन करण्यासाठी आपण सगळे भाविक भक्त आलेले आहात. आनंदाने आपण आता प्रसादाचा आचमन करणार आहेत आणि साईबाची जागती ज्योत आपल्या काळजात रोहन करून आपण मार्गस्थ होणार आहोत. दिव्यत्वाची जेथे प्रतीती त्याचे करमादे जुळती. ओम साईराम. आम्ही लानी वापरण्याची वंदनाबाई, आम्ही यान शेवाना आलत बाबा वडा उतार रे. 8 पोतास नो भंडारो. जय श्रीराम. मी हिराभाऊ चौधरी, साईबाबा देवालय ट्रस्ट या ठिकाणी मी अध्यक्ष आहे. या ठिकाणी साईबाबाचा हा 568 या ठिकाणी यात्रा महोत्सव आहे. आज या ठिकाणी महाप्रसादचा कार्यक्रम आहे. उद्या यात्रा होईल. या ठिकाणी महाप्रसाद मध्ये उडदाचे वडे, गव्हाची खीर, त्यानंतर या ठिकाणी गंगाभरची भाजी असा या ठिकाणी प्रसाद केला जातो. आता या ठिकाणी भगतबुवा निघतील. जुने भक्त लोकांना आव्हान देऊन यत्न करून आल्यानंतर मंदिरामध्ये नवग्रह पूजा होईल, कुवारखा पूजा होईल आणि त्यानंतर प्रसादाला सुरुवात होईल. या